पूर्ण डाग आता चढायला. करवंद दिसली एक चाळी मस्त भरलेली आहेत. मस्त झाला, हाईट वाढली आता ह्याची. आता यावर्षी पाऊस भेटला तर आणखीन चांगला होईल ना. पुढच्या वर्षी मे महिन्यापर्यंत आणखीन मोठा होईल. हवा सुटल्याने मी खाली झाडाच्या खाली बसलोय जेवायला. पुरजी भाकरी खायला या. ते पण जरा बोलतील कोणते आला आमचा मालक. तिकडे पण झाडांना, तिकडच्या झाडांना घालत नाही आपण पाणी बिनी. नमस्कार मंडळी, तुमचं स्वागत आहे आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. आम्ही चाललेलो आहोत आमच्या रानामध्ये, जिथे आम्ही झाडं लावलेली. मला एक वर्षभरानंतर आम्ही चाललो आहे. मध्ये फेरी होते आईची झालेली, तर आहे झाडं व्यवस्थित ना. तर आता मी चाललो आहे कशासाठी, पाणी घालायला. म्हणजे उन्हाळ्यात तशी पाण्याची गरज नसते, कारण खूप ऊन असतं आणि झाडं सर्वाईव्ह करतात, असं काही हे नाही. आता झाडं मोठी झाली, तर आता आमची झाडं लावून एक 4 वर्ष तरी झाले असतील. सुरुवातीचे व्हिडिओ तुम्ही बघितले असाल, कसे आम्ही जायचो पूर्ण रानातनं पावसातनं वगैरे, ते व्हिडिओ बघितले असाल. तर आज बऱ्याच दिवसानंतर जातो तिकडे. खेतूरपाला आमचं जे रान आहे तिकडे. तर बऱ्याच जणांची इच्छा असते की दादा तिकडे जाऊन एखादा व्हिडिओ करा, झाडांचं कसे काय आहे ते पण एक व्हिडिओ बनवा. मागच्या वेळेस व्हिडिओ येत, त्या व्हिडिओवरती कमेंट येत होत्या. तर म्हटलं चला आता आलो आहे तर जाऊया. तर वर्षा, आई आणि मी चाललो आहे. प्रांजू प्रज्ञू आहेत, त्यांना नेणार होतो, परंतु ऊन असणार. हां, खूप ऊन असतं तिकडे, त्यामुळे आपण नको, त्यांना घरीच ठेवलं आहे. तर आपण जाऊया. घेतले काय काय आईने ड्रम वगैरे घेतले आणि नेहरी. पण पाणी आहे का वरती खेतूरपाला? आपल्याला पियाला पाणी खाण्याला पाणी आहे का नाही? झाडांना घालायला पण आहे. एक ड्रम घालूया जरा. तर चला जाऊया. मला आता डोंगर चढून जायचं आहे. निंबऱ्याचा कर झाला. सकाळी 9 वाजता पण खडक ऊन पडतं. मी घेतोय काय पावडा, एवढाच बारका पावडा आहे. चला ए प्रज्ञू, बाय बाय बाय. मस्ती करू नको हा. संध्याकाळचा पाऊस जरा उठवणी करतो, पण काय पडत नाही. या टायमाला पाऊस पडतो खरा, म्हणजे जो काय बोलतो त्याला, वाळवीचा पाऊस ह्याच्यामध्ये पडतो ना, मेच्या एंडिंगला. तर तो पडतो. ह्यावर्षी नाही पडला, म्हणजे काही ठिकाणी पडला, पण आमच्याकडे अजून नाही पडला. जाऊया असं वरती डोंगरात चढत. पाण्याची बॉटल घेतली एक थंड, जाताना ताण लागली तर. गावाच्या बाहेर पडलो की पक्ष्यांचा आवाज. हे बघ, लावे उठले बघ, लावे. असे पूर्ण डाग आता चढायला. आम्हाला असं जायचं आहे, तिकडे जायचं आहे. पावसाळ्यामध्ये किती परिसर एकदम हिरवागार असतं. ह्या टायमाला बघा कसं आहे. पावसात आहे ना, तर पूर्ण इकडे झरे असतात रस्त्याला, पूर्ण गुळगुळीत झालेली असते जागा ही पूर्ण. खाली पूर्ण बागाचा परिसर दिसतोय, मल्यातली जागा दिसते पूर्ण. पावसात पूर्ण हे सगळे झरे जिवंत होतात. आणि आमच्या गावातलं पाणी आहे ना, ते तिथूनच गेलं खेतूरपाल्यावरून. बघा पाईपलाईन, त्या डोंगरातनं वरनं ग्रॅव्हिटीने, पूर्ण गुरुत्वाकर्षणाने पाणी खाली येतं. कुठल्या प्रकारची मोटर नाही, काय नाही. बऱ्याच जणांचं असं असतं ना, गाव वर असतं डोंगरावर, खाली पाण्याचा साठा असतो, मग त्यांना मोटरने वर लागतं. पण लाईट नसली की प्रॉब्लेम होतो, पाणीच येत नाही. आमच्याकडे लाईट असून येत नसतं, पाणी दररोज येतं. ढग आले त्याचा. पेरणी सुरू केली ना लोकांनी. पेरतायत ते काय पेरतायत. तर रानात जायला 2-3 रस्ते असतात, आमच्याकडे तसेच असतात. पण हा आमच्या घरातनं निघताना इझी रस्ता आहे. आडवा रस्ता दम लागत नाही तेवढा. आबूट आहे म्हणून बरं वाटतं जरा. मध्ये आबूट येते, म्हणजे असं ढग आले ना, सावली येते, मस्त वाटतं. तर ह्यावर्षी करवंद लवकर संपली रे. करवंद पाऊस पडे बरं नसतात, ह्यावर्षी करवंद लवकर आली. करवंद दिसली एक चाळी मस्त भरलेली आहेत. पूर्ण भरले रे. गोड असेल. कधी काढूया, येताना काढूया की येताना काढूया. नाही, भरपूर आहे ते बघ. इथे पण खूप आहे ते बघ. काय नाही, धारा सुटल्या. अशी शेतकऱ्याची पहिली मेहनत असायची. आता लोक म्हणून काय करत नाही. पहिले लोक ह्या रस्त्याला शेती करायची, जायची यायची. रोजचा
म्हणजे पायवाट असायचा माणसांचा. आता कोण येत नाही इकडे. शेणाचं ठेलं, वरंडी. चालू गुरं बिरं. आता लोक कोण मेहनत करत नाही. तर जरा बसूया, दम खाऊया. असा पूर्ण रस्ता खाली आम्ही चढण आलो वरती. आता चढण सुरू झाले आणि वरती जायचं आहे. पण वरती गेल्यावर लय भारी वाटतं. चढताना दम लागतो, वरती गेल्यावर मस्त वाटतं. पण आता एकदम प्रॉपर जंगल सुरू झालं आहे. जिकडे तिकडे झाडी. रानामध्ये भरपूर सारी फळझाडं असतात. पूर्वीचे लोक रानामध्ये काय गोष्टी अशाच गोष्टीमध्ये गुजराण करायचे. हे उंबर, यातनं तेल सुटतं, असं तो वेगळ्या विशिष्ट पद्धतीने खाल्ला जातो, चोळला जातो. आतमध्ये थोडेसे भुंगे असतात पण चांगले लागतात. ते पण म्हणजे काढायचे असतात त्यातनं, खातात ते पण, म्हणजे साईडला करून. मध असतं आणि हे नॅचरल आहे, छान लागतं ते. इकडे केलटी वांदरांचं, माकडांचं पूर्ण रान आहे. जिथे दरडी असतात ना, अशी वरती कडा असो, तिकडे जास्त माकड असतात. तर इथे आंबे यावर्षी नाही आले. ते गेल्या वर्षी जाताना खूप माकडं होती. ते खूप माकडं असतात आणि उंच झाडं आहे तिथली. झाडांची स्पर्धा लागलेली असते वरती जाण्यासाठी. खूप मोठी झाडं आहे तिथे. एक टायमाला इथे बाग होती पूर्ण, आता काहीच नाही राहिलं. पोपळीची झाडं वगैरे होती. फायनली पोचलं गोठणीवरती. आमचा गोठणीचा परिसर आहे. प्रत्येकाच्या गावी गोठणी असतात. म्हणजे गावापासून थोडंसं दूर आल्यावरती जिथे कातळाचा परिसर असतो, जिथे पाणी असतं, जिथे गुरंपूर्वी पाणी प्यायला यायची, तर ते ठिकाण गोठणी. तिथे सावली असते, झाडं असतात. पावसातलं पाणी किती असतं इथे? इथे जाऊ शकत नाही, पाणी माणूस वाहून जाईल. तुमच्याकडे हे शूट असेल तर ऍड करू शकता तुम्ही. पावसातलं ना? हा? हो. तसं पावसातलं पावसात काय वातावरण असतं इथे. हे सगळे नॅचरली कुंड आहेत, जॅकुझी. पाणी आहे त्याच्यामध्ये. लहानपणी इथे यायचो. ह्याच्यामध्ये मळे मासे असतात ह्या टायमाला. आपल्याकडे नाही काढत ना मळे मासे. काढायचे पूर्वीचे लोक, आता नाही काढत कोण. हे मळे मासे ढव उपसले ना की मळे मासे असतात. कडू असतात थोडेसे, पण औषधी असतात ते. ते पण किती खोल आहे ना. हां, त्या वरच्या डावणीत असतील. खोल पण किती वाटतं तो. पाणी नाही त्याच्यात. इकडे ह्या रानाला जांभळी खूप आहेत. इथे आमच्या गावचा फेमस एक कालागोला आंबा आहे. तो आला की नाही माहीत नाही. गावचा नजारा आणि इकडे पूर्ण पाणीच पाणी असतं. पूर्ण सुकल्या बघा. आम्ही येतो ना पावसामध्ये आलेलो आहे, त्यामुळे अगोदरच्या व्हिडिओमध्ये दिसला असेल. पाणी प्यायचो, इथे भाकरी खायचो. तो स्पॉट आहे. भरपूर आलेली जांभूळ आणि खूप जुनी पण आहे ही जांभूळ. खूप गोठा नाही इथे. गुरं पहिली आराम करायची ना, बसायची. जरा बसूया, जरा बरं वाटतं इथे नाही. बरं वाटतं म्हणजे निंबराच्या काळातनं वर डाग चढून आल्यावरती जो दम लागतो, त्यानंतर जो पाणी पितो ना, ते सुख आहे ना, ते काही वेगळंच असतं. आमच्या इथे इथून शेतजवळ आहे. आम्ही गप्पा करत चाललो आहे. आई सांगते सगळ्या स्टोरी. मी लहान असताना आई बाबांसोबत यायचो इकडे. असं ते दिवस आठवतात. नवीन पिढीला काय माहितीच नसेल, कुठे चाललं जंगलात बोलतील. पण एक टायमाला इकडे शेती, गुरंढोरं, माणसांचा राबता होता. अगदी लोक 7-7 वाजेपर्यंत इकडे असायचे, काळोख होईपर्यंत. सकाळी 6-6:30 एक टच व्हायची शेतावर. काय झालं इथली स्टोरी आहे. हां, दडप लाव, झाड लाव. ह्याला भारी साखरांचा ना, पाकळावर रानावर तरी सगळ्या पाखरं इथं असायचे. किल्लावर पटा आहे काय काय. मस्त गोड आहेत. खाऊ बारीक करून गोडच असतात. साखर हे आपल्याकडे भावकीला येतात की नाही इकडं, का आपणच येत आहो. आमच्या भावांची सगळ्यांची शेती आहे इकडे. इथं पण करवंद जवळी बघ. ही जाळी झाली ना, पूर्ण मोकळी होती. इथे शेतं करायची, भात शेती करायचो आम्ही. हे प्रत्येकाच्या वाटण्यात इथे कोण येत पण आता. नवीन पिढी काही यायचा विषयच नाही इकडे काय. अरे हो, थंड आहे. पक्ष्याचा इथे कुठं आला. इथे बघा आमचा कलम चांगला लागला आहे हा. आणि मेन म्हणजे काजू. आणि हा इकडं आमचा एक कलम मस्त जगला यार. एक नंबर झालाय कलम. कलमला चांगले पाली फुटले बघा. मस्त झालंय कलम आमचा, मोठा झालाय एकदम.
मस्त झालंय. कलम लावला असता ना तिकडे खाली मोठ्यातली बाजू मस्त झाला असता. ती आपण लय छोटी लावली होती सुरुवातीला कलम. ते साडी मारली मध्ये उजवार लावाय हो नाही मस्त झाला. हाईट वाढली आता ह्याची. आता यावर्षी पाऊस भेटला तर आणखीन चांगला होईल ना. पुढच्या वर्षी मे महिन्यापर्यंत आणखीन मोठा होईल. आता हे दगडी पण लावलेला दर वेळेला येतो दगडी लावतो पुन्हा साईडला होतात त्या दगडी. पाऊस आणि इकडे काजू एक दाखवते तुम्हाला. ह्या वर्षी बिया पण दिल्या ना काजूच्या. तुम्ही आलेलात ना शिमग्याला तेव्हा बिया भेटल्या होत्या ह्याच्या. देवाचं देणं आहे हिरोबा. खाली ठेवा. रानामध्ये आणली सगळ्यांना तर सुकाची आण आणि सुकाची घेऊन जा. पावसाच्या इश्यू नाही परत. ह्या झाडांना जर पाणी घातलं ना तर एक नंबर होते. पण पाणीच नाही. वर्षाने आम्ही 6 महिन्याने येतो कधीतरी. नॅचरली स्वतःच्या हिमतीवरती आहेत उभी. हे बघा इथे आमची झाडं लावलीत ना जास्त इथं ऊन असतं ना म्हणून जगत नाही. इथे किती वेळा आम्ही जेवण बिवण केलं इकडे. सुरुवातीला जी व्हिडिओ बघितला असेल तुम्ही उन्हातला कडक कडक उन्हात केलेलं जेवण ते दिवसच भारी होते. ती एकदम एनर्जेटिक असायची तेव्हा आम्ही. म्हणजे खूप म्हणजे करवंद किती आहेत आमच्या इथे शेताच्या बाजूलाच. ताण लागली की खा. घुडीच्या घुडी आहेत. असं वाटतं रक्त आलं आहे ना. लाले लाल करवंद आहे. रानातला रानमेवा काय काय भेटलं इकडे. करवंद जमवले आणि दुसरं म्हणजे बघा एक आंबा आणि एक काजू. इथं जरा माती उकरून दिली आहे ना आणि मग ही टाकलं नाही इथं. चला 2 झाडांचं काम मी केला. 1 झाडांचं काम याने केलं आहे. हा कुठला झाड तोडलाय हो. इथं वड होता मोठा मस्त सावली यायची. वर आहे का. म्हातारा झाला तो 100 150 200 वर्ष जास्त झाले असतील. माती घेऊन झाल्यावर पाणी घालू. हे बघायचे वरचे मोहर असतो ना तो तोडायचा असतो. मोहराचा भाग तो ऍक्च्युली हा झाड आहे ना एवढी असताना लावायला पाहिजे होती. ते हा जो बांध आहे ना डुकरांनी कोसळलेला पूर्ण दगडी खाली आलेले आहे बघा इथे. पूर्ण आता व्यवस्थित केला आहे. आणि हे जे निवडुंग आहेत ना त्याचे एक 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 असे पुढचे वाढलेले कोंब ते इथे लावलेत. आणि निवडुंग असा या वनस्पती आहे ना की आत्ता एवढा कडक उन्हात पण तुम्ही जर मातीमध्ये जर असं सहज तरी त्याला तोडलेला भाग खाली असा हा ठेवलात ना तरी तो जगतो. हे 2-3 असे पुरलेत आतमध्ये. आणि आता हा बेडा बंद होईल म्हणजे डुकरं खाली यायचं बंद होतील. तर इथून रस्ता केला डुकराने. ऑरेंज रानातली बिटकी खायची मजा. या केसरी आंबा वाटतं. गोड आहे. तर असा सावलीत बसून मस्त जरा निवांत बसलो ना की लय भारी वाटतं काम करून झाल्यावर नाही. बघा विचार करा गेल्या वर्षी पाऊस पडलाय तो जांभ्या दगडातला वरती कातळ आहे पूर्ण सड्या आमचा. हा निसर्गाची किमया बघा. गेल्या वर्षीचं पाणी ह्या वर्षीपर्यंत झिरून आहे बघा. आमच्या अख्ख्या गावाला पाणी पुरवतो हा चित्रपालचं पाणी. इथून पाणी येतो खाली ग्रॅव्हिटीने. वरती केतकीवरनं अजून ह्याच्यावरती एक डोंगर पार करून हा पाणी आलाय. आवाज आला तुम्हाला. इंडियन पिट्टा हा तसा टायमिंग आहे ना जोडी तयार करतो. नंतर मग पाऊस पडता पडता घरटी बनवतो. अगदी जून जुलैपर्यंत मग पिल्लं वगैरे देतो. नंतर तो गणपतीपर्यंत म्हणजे सप्टेंबर नंतर तो जातो परत रिटर्न. हे आणले आहे चटणी घरगुती आपली आणि केळीच्या पानावरती जेवायचं आहे आता आम्हाला. येताना सकाळी वर्षाने भाकरी भाजली आणि मी बनवली भुर्जी. आम्ही इकडे आलो की हा बेत करतो. जरी नाही आणला तरी इथे बनवतो तरी. रानाच्या देवाला वाडी. तुमच्या हाताने तर आलो की हे काढायचं असतं. जास्त राहते. भाकऱ्या आणि चटणी. चटणी तर ठेवत. हवा सुटलेली मी खाली झाडाच्या खाली बसले जेवायला. एक नंबर कार वाटतं एकदम. एक नंबर वाटतं. अशा वातावरणात जेवायची मजा. AC फेल आहे. भुर्जी भाकरी खायला या. मन तृप्त होता. आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला हा फील येत असेल. बरीच मंडळी आपले असे व्हिडिओ मिस करत असतात. आम्ही गावाला येणं कधी होत नाही. म्हणजे पूर्वी तर खूपच यायचं ना ते. पण आपल्या अशा व्हिडिओची वाट बघत असतात लोक. सोबत आंबे पण आहेत. आम्ही आता चाललोय ड्रम पाण्याचे वगैरे भरून घेऊन रेस्ट केला. निघते 12 वाजले होता. मला निघायचं आहे. पाणी घालू थोडा. पाणी घाललं नव्हतं पण थोडं घालू जरा थोडा. पक्ष्यांचे आवाज लय आहेत इकडे. पक्षी लय आहेत.
ते पण जरा बोलतील कोणते आला आमचा मालक. तिकडे पण झाडांना तिकडच्या झाडांना घालत नाही आपण पाणी ते तिकडच्या घालतो म्हणून ती तिकडची झाडं जरा हे झाली. ह्याच्यावर कधू चढणार आहे मोठं झाल्यावर. त्याला चढणारी करायला पाहिजे. खायला लागेल. हा चला जाऊया. चला मस्त झाला आमची फेरी. इकडे येऊन आपली झाडं बघितली, थोडासा रानाला फेरी झाली, मस्त वाटला. काजूच्या बिया दिल्या त्या वर्षी. जाताना करवंद काढत जाऊया. आता आम्ही जाताना करवंद जमवत चाललंय बघा. वर्षाने थोडी मगाशी जमवली ती वेगळी, आता जमवत जमवत चालले मुलांसाठी. थोडीशी घेतली गोड आहे पण हे खूप. खाली आहे बघा खाली आहे. खाली खूप आहेत. करवंद जाळे सगळं. चला गावात एंट्री करतोय आता. ऑलमोस्ट पोचले गावात. चला चला जाऊया, दमलो. घरी जाऊया, जरा आराम करूया. फायनली घरी पोचलो. काय करतात मुलं बघूया. कुठे गेली माणसं गेली कुठं. काय चाललंय तुमचा? तुझं रागात आहे? कडदान करवंद काय कडदान करदांदा. कुणाला पाहिजे. घरी आलोय, मस्त फ्रेश झालो, चहा वगैरे झाले थोडी आता. आणि दुपारची वेळ आहे. प्रज्ञू प्रांजू बसले तिकडे आणि गुड्डी पण आले. तर जेवण झालं काय तुमचा? नाही? कधी जेवणार मग? आता. हा बघा खल्लाशी बाय कसं झालेलं आहे. हॅलो. करवंद खाल्लीच दाखव कुठल्या इकड्या. सुकलेली नको खाऊ, चांगली अख्खी आहे ती काढ. अशी दाबून अशी चिमालेली असतात ती नाही खायची. या चला आपलं दुपारचं जेवण वगैरे आहे. मुलांचं जेवती वगैरे नंतर जर दुपारनंतर आम्ही जाऊ थोडं राऊंड मारायला. सो तुम्हाला आता हा व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा कमेंट करून. रानातला व्हिडिओ होता आणि बऱ्याच दिवसानंतर तुम्हाला बरेच दिवस दिसत नव्हते. गणियाई दिसली नाही कुठं वर्षभर. मुंबईला गेलेली तिच्या मुलीचा सांभाळ करायला. अरे तू आम्ही यायचो तेव्हा तू नसायचीस ना. दिसायची नाही ना कुठं. घर दिसायचं पण तूच नाही दिसायची. तुम्ही मुंबईला असायची तेव्हा व्हिडिओ बघायचे. हा बघितल्या पावसातले व्हिडिओ बघितले, पावसातले आता आपल्या. परत जाणार मुंबईला की. तर चला मंडळी, हा व्हिडिओ प्लीज संपवते. पुढच्या व्हिडिओमध्ये भेटून नवीन व्हिडिओमध्ये. रानातल्या तोपर्यंत बाय बाय. सी यू. टेक केअर.